आपकी अदालतमध्ये जगदीश टाईटलर यांच्यावर आरोप आहे की यांच्यामुळे काँग्रेसला एम्बॅरेसमेंट झाली. टायटलर साहेब, तुमची ही गोष्ट आम्ही समजू शकतो की मीडियाने तुमचं म्हणणं नाही ऐकलं. हे सुद्धा मान्य करतो की कदाचित अकालींनी, बीजेपीच्या लोकांनी असं राजकारण खेळलं. पण तुमची स्वतःची पार्टी ते असं म्हणतात की जगदीश टायटलर एम्बॅरेसमेंट झाले आहेत. सी असे जसं परसेप्शन क्रिएट केलं गेलंय. एनीबडी विल बी एम्बॅरेस्ड. माय ओन फॅमिली हॅज बीन एम्बॅरेस्ड. फॉरगेट द पार्टी. दे ऑल थिंक यू नो व्हॉट इट इज. तर त्यामध्ये एकतर प्राईम मिनिस्टर आहे सरदार, आमच्या पार्टीचेच प्राईम मिनिस्टर आहेत. दुसरं सोनिया गांधी जी आहेत, व्हेरी नोबल लेडी, अँड शी वॉन्ट्स टू क्लीन अप द पॉलिटिक्स. तर मे बी शी थिंक्स दॅट की पीपलचं परसेप्शन आहे, तर इफ नॉट गिव्हिंग अ तिकीट इट मे इम्प्रूव्ह. Probably Punjab people are saying, maybe some people from Punjab must have told him. हे मी मीडियाकडून ऐकलं आहे. माझ्या पार्टीने मला नाही सांगितलं. ही किती एम्बॅरेसमेंट आहे. मी विचार केला नव्हता. मी म्हणालो, वाय पॉलिटिक्समध्ये? आय एम नॉट बिगर देन द पार्टी. आय टोल्ड सोनियाजी द अदर डे. मी म्हणालो, मॅडम, मी या पार्टीमध्ये ह्यासाठी नाही आलो की मी बेसिकली काँग्रेसचा आहे. मी जेव्हा काँग्रेसमध्ये आलो तेव्हा मला काहीच आयडिया नव्हती आयडिओलॉजीची. मी फक्त इंदिराजींसाठी केलं. आय केम विथ संजय, देन राजीव केम, then you as a family came. I'm moreover your family man than as a congressman. Of course, a party of Congress ideology became a part of my life. But then same party suddenly is embarrassment because I could feel it. I could feel the leaders around. म्हणूनच पार्टीला एम्बॅरेसमेंट झाली की पार्टीला वाटायचं की जगदीश टायटलर यांना, सज्जन कुमार यांना लोकसभेची निवडणूक लढायला लावतील तर दिल्लीमध्ये 2-4 सीटचं नुकसान व्हायला नको. पंजाबमध्ये पार्टीला खूप आशा आहे, तिथे नुकसान व्हायला नको. असं आहे की एकदा आधी सुद्धा हे झालं होतं की जेव्हा यांनी डिसाईड केलं होतं आम्हा दोघांना तिकीट नाही द्यायचं. वी लॉस्ट द सीट्स इन दिल्ली अँड वी लॉस्ट पंजाब. सो दॅट हॅज नो इफेक्ट. इफ इट हॅड बीन अँड की देन दिल्ली शुड हॅव वन ॲट दॅट टाइम. पंजाब यू वुड हॅव गॉट फ्यू सीट्स अँड यू डिडंट गेट वन सीट अँड यू लॉस्ट दिल्ली. सो दॅट हॅज नो परसेप्शन ऑन दॅट की वोट्स मिळतील, सीट्स मिळतील. मे बी लीडर्स अराउंड पीपल थॉट की दॅट जर ही गोष्ट बोलू तर कदाचित दोज हू वॉन्टेड टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ गेटिंग रेड ऑफ मी, कारण की मी खूप काळ पॉलिटिक्समध्ये होतो, मी त्यांच्यासमोर खूप स्ट्रॉंग होतो म्हणून. अँड दे थॉट दिस इज द बेस्ट टाईम. अँड मला वाटतं दिस प्रिवेल्ड. अँड मी मे बी आय एम नॉट अ वीक पर्सन. पण ठीक आहे, इतकी वर्ष झाली आहेत, इतके वर्ष केलं, पार्टीचंच काम तर केलं. यू डोंट हॅव टू बी अ मेंबर ऑफ म्हणजे पार्लिमेंट. तुम्ही म्हणताय की तुमच्या पार्टीमध्ये काही असे लोक आहेत ज्यांना तुमच्याशी हिशोब चुकता करायचा होता म्हणून त्यांनी या This is my perception again. It's a perception. Everything is on perception. Because I feel, why should I be punished when I'm getting a clean sheet? If I'm not getting a clean sheet, then one can understand. But I'm getting a clean sheet. There is nothing against. आजपर्यंत कुठलाच एक FIR नाही. आजपर्यंत कुणी माझ्या घरी कॉन्स्टेबल सुद्धा येऊन नाही विचारलं मला, जगदीशजी तुमचं नाव काय, तुम्हाला चौकीत बोलवलंय. नाही. क्वेश्चन हाच आहे की पण फक्त माझ्याकडे अगदी जुने बघा वृत्तपत्र आहेत 91 पासून. हे तर आता पिवळे सुद्धा पडलेत वृत्तपत्र. तेव्हापासून या बातम्या छापत आहेत. कीप सज्जन टायटलर आउट, डिमांड अमरिंदर. आणि त्यावेळी सुद्धा हे 91 मध्ये म्हणाले होते, ऑल पार्टी इन पंजाब विल पे द प्राइज. रिफ्ट ओव्हर सज्जन टायटलर, डिलेस काँग्रेस लिस्ट. ही 91 ची गोष्ट आहे. मग 98 मध्ये इलेक्शन झालं, त्यावेळी सुद्धा डोंट गिव्ह तिकीट टू टायटलर. अकालीज टू कॅम्पेन अगेन्स्ट टायटलर. टायटलरला तिकीट देऊन शिखांच्या जखमा खोरदल्या गेल्या. तर जेव्हा ही निवडणूक होते, अकाली बीजेपीचे लोक म्हणतात ही तर गोष्ट लक्षात येते. तुमच्या स्वतःच्या पार्टीचे लोक, अमरिंदर सिंग सारखे लोक म्हणतायत असं. त्याला असं वाटलं असेल की पंजाबमध्ये फरक पडेल, पण आफ्टर दिस रिझल्ट काय झालं? नथिंग. शी डिडंट गेन एनिथिंग. सो दॅट मीन हिज परसेप्शन, व्हॉट ही सेड इज रॉंग. ही गोष्ट तुम्ही तुमच्या पार्टीच्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न समजवायचं केला? काय असतं? दे डोंट दे नो. मी समजवण्याची गरज काय आहे? ते तर सगळ्यांना माहिती की तिकीट कापलं तरी सुद्धा आले, तेव्हाच तर परत दिलं. आणि मग 3 वेळा आम्ही जिंकलो आहोत. 84च्या नंतर खूप मोठ्या मार्जिनने जिंकलो आहोत. सगळ्या अकालींनी जोर लावला. बादल तर बसला पुढे जाऊन दिल्लीच्या पुढे. मदनलाल खुराना पण बसला. अडवाणी 20 मिनिटं माझ्या विरुद्ध करून आला. वाजपेयी सुद्धा मीटिंग्स माझ्या विरुद्ध करून आला. लोकांनी त्यांना रिजेक्ट केलं. तर यापेक्षा मोठं प्रूफ काय हवंय लोकशाहीमध्ये? इज द पब्लिक विच इज द सुप्रीम. आज सुद्धा जर मला करायचं असतं, लेट द पब्लिक डिसाईड. आणि मी गॅरंटी देतो, जर रेकॉर्ड मी जिंकून नसतो आलो, आय वुड हॅव लेफ्ट द पॉलिटिक्स रेस्ट ऑफ माय लाईफ. बिकॉज माय परसेप्शन इन पीपल इज की हा काम करतो, गरिबांचा सारथी आहे. हे बघा 2005 मध्ये जेव्हा तुम्ही मनमोहन सिंगच्या सरकारमध्ये मंत्री होता, त्यावेळी जेव्हा हा CBIचा प्रश्न समोर आला,
तेव्हा त्यावेळी तुम्हाला मंत्रिपदावरून हटवलं गेलं नानावटीचा रिपोर्ट आल्यानंतर आणि असं म्हटलं गेलं की सीबीआय याचा तपास करेल. जर सीबीआय कडून क्लीन चिट मिळाली तर जगदीश टायटलरला रिइन्स्टेट केलं जाईल. मे बी ती सगळ्यात मोठी चूक तीच झाली. आता सीबीआयने केलं तर रिइन्स्टेट झालो असतो, तेव्हा तर इलेक्शन होतं. बट मग त्यावेळी मंत्री सुद्धा बनवण्यापेक्षा सीबीआय नव्हतं. नानावती सुद्धा हेच म्हणाले होते. असं नव्हतं म्हणाले की मी गिल्टी आहे. याच नानावतींनी जानेवारीमध्ये एनडीटीव्हीला इंटरव्ह्यू दिला होता. म्हणाले कमलनाथ जगदीश टायटलर आहे क्लीन, बाकीच्यांसाठी काही म्हणाले. 3 महिन्यांनी नानावटी म्हणाले मला संशय आहे. या ॲफिडेव्हिटवर इन्व्हेस्टिगेशन करा, नॉट ऑन मिस्टर टायटलर. जर या ॲफिडेव्हिटमध्ये सत्य असेल देन बुक हिम. अँड ॲफिडेव्हिट काढलं तर मग दोन्ही फ्रॉड निघाले. तर व्हॉट डू यू एक्सपेक्ट द सीबीआय की लवकर येऊन खोटे कागद बनवून जगदीश टायटलरवर टाकले? तुम्ही तुमच्या पार्टीच्या नेत्यांना हे नाही विचारलं की ते कसे विश्वास ठेवतील? मी मोठा डिसिप्लिन माणूस आहे. आय नेव्हर क्वेश्चन माय पार्टी पीपल. आय नेव्हर. आय गेव माय पॉइंट ऑफ व्ह्यू. बट देन आय सेड पार्टी इज सुप्रीम. सोनिया गांधी इज सुप्रीम बिकॉज आय नो शी इज वेल मिनिंग वुमन. आय हॅव नेव्हर सीन मेनी पीपल. माझं काम यापेक्षा ओल्डेस्ट दिल्लीमध्ये ज्यांनी पोझिशन होल्ड केली कोणी दिल्लीमध्ये आणखी काँग्रेसमॅन नाहीये लॉयल. लॉयल्टी टू द लास्ट आय विल स्टे, लिव्ह माय फॅमिली, बट आय विल नेव्हर लिव्ह सोनिया गांधीज फॅमिली. That's the kind of man I am. I'm one man who served Indira Gandhi. I'm one man who served 4 prime ministers. I am one man who served Indira Gandhi, Rajiv Gandhi, Sanjay Gandhi, and Sonia Gandhi, and also Rahul. Nobody else claims this. Such a loyalty that one person in the whole of the country come in front of me. I will say that I will see. But then I'm treated like this. Then I don't blame. I blame myself. मला तर आश्चर्य वाटतंय आजच्या काळामध्ये कुणाला मंत्रिपदावरून हटवलं गेलं, कुणाला लोकसभेचं तिकीट दिलं नाही, तर तो माणूस पार्टी सोडायला 1 मिनिटाचाही वेळ लावत नाही. आणि तुम्ही आज सुद्धा म्हणत आहात की मी माझी तुम्हाला सांगतो लास्ट टाइम मला जेव्हा तिकीट डिनाय केलं गेलं, प्रमोद महाजन गॉड ब्लेस हिम आज नाही आहेत, हे माझ्या घरी आले होते. ते म्हणाले जगदीश आपल्याकडे पंजाबी लीडर नाहीये, यू कम अँड जॉईन. वी नो दिस इज ऑल फॉल्स. आस्क दिस लीडर्स इट्स ट्रू ऑर नॉट. अँड इवन नोबडी इज देअर इन लाईफ टू से दॅट. अँड इवन नाव पीपल अप्रोच मी. आय डोंट वॉन्ट टू नेम द बिग लीडर्स की वी नो यू आर क्लीन, कम अँड जॉईन अस. आय सेड नॉनसेन्स. दिस इज अ पार्टी ऑफ माय मदर. मरून जाईन, कापला जाईन, माझ्यावर काँग्रेसचा तिरंगा हवा मला मी जेव्हा मरेन. दॅट इज द वे आय एम. दॅट इज द पर्सन हू आय एम.